तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण चोपडा बस स्टँडवर बघू शकतो मी चोपडा बस स्टँड. आणि आज छोटासा प्रवास करणार आपण चोपड्यावरून चोपडा ते पारोळा. आणि बघू बस किंवा लागते बाकी ते बघू शकता. कंडक्टर वगैरे ड्रायव्हर आहे, गर्दी कशी झालेली बस स्टँडवर. तिकडे एक बस लागलेली. बघू आपली बस किंवा लागते. डायरेक्ट बस मी पारोळ्याला चोपड्यावरून आपल्या पहिले जावं लागेल अंमळनेरवरून पारोळा. तर छोटासा प्रवास असणार आहे. तुमच्यासोबत जर्नी एक्सपिरियन्स शेअर करतोय. व्हिडिओपर्यंत नक्की बघा. नंतर दाखवतोय नंतर चोपडा ते पारोळा, पाटोंडा, अंमळनेर, सडावन मार्गे पारोळा. पण अंमळनेर ते पारोळा रस्त्याचं काम चालू आहे. वेळ तर लागणार आहे तिथे. बघू किती वेळ लागतो. कमी गाडी आपण बघू किती वाजता लागणार आहे. जी ती गाडी भेटली पुढचा व्ह्यू बघायसाठी आपण पुढे बसणार आहे. गाडी तर खूप आहे तसं तर बघू. पण बाकी खानदेश सिरीज चालू आहे. खानदेश सिरीजचे आपले 3 बस स्टँड कव्हर झाले. रावेर, यावल आणि आता चोपडा झालेलं आहे. चोपडा बस स्टँडचा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल, जाऊन बघा. मस्त व्हिडिओ झालेला आहे. बाकी बघू शकतो दुपारचे 12चे दृश्य चोपडा बस स्टँडवर. प्रवासी वगैरे चांगले आहे. गर्दी झाली थोडीफार. आज रविवार असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांची एवढी काही गर्दी दिसत नसेल तुम्हाला. तिकडे मस्त झाडं वगैरे लावले चोपडा बस स्टँड बघू शकता. इथे चोपडा आगारामार्फत फायनली गाडी भेटलेली मित्रांनो आपल्याला. बघू शकता नाशिक अंमळनेरपर्यंत 1:30 झाले. बघू किती वेळ पोहोचते. बाकी गाडी फुल गर्दी होती बघू शकता तुम्ही. पॅक भरते इथून गाडी. गर्दी बघू शकता. श्रीरामपूर चोपडा इकडून आली बघू शकता. चोपडा आली, उशिरा आली गाडी. आपण जाताना श्रीरामपूर चोपडा गाडी चालू आहे.
तर 2:30 वाजता आलेलो आहे मित्रांनो आपण अंमळनेरमध्ये. आता बघू पारोळ्याची गाडी केव्हा लागते. अंमळनेरला पोचता बरोबर पारोळा गाडी लागली. बघू शकता अंमळनेर बस स्टँड दुपारच्या 2:30चे दृश्य. लगेच गाडी बी लागली आपल्या पारोळ्याला. लागता बरं गाडी फुल पॅक. तिकीट लागलं आपल्याला 36 रुपये. अंमळनेर ते पारोळा 36.
तर फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे पारोळ्यामध्ये. बघू शकता तुम्ही पारोळ्याचं बस स्टँड. 3:30 वाजले आपल्याला इथे पोहोचायला. आपण बसलो होतो दुपारी बरोबर 1:30 आणि इथे पोहोचले 3:30 म्हणजे जवळपास 2 तास गेलेले आपले प्रवासात चोपडा ते पारोळा. प्रवासाबद्दलची गोष्ट केली तर चोपड्यापासून तर थोडा रस्ता तिकडे पण काम चालू होतं, पण अंबरनेर ते पारोळा फुल रस्त्याचं काम चालू होतं. एक तर गाडी 13 वर्ष जुनी आणि रस्त्याचं काम ते खडखड खडखड आवाजात असो असे पण अनुभव येतात. बाकी हा प्रवास तुम्हाला कसा वाटला छोटासा कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली खानदेश सिरीज चालू आहे, तिला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा. आपलं चॅनल आहे MSRTC फॅन क्लब बाय यश. तिथे एक डेली पोस्ट टाकत असतो मी. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नवीन बस स्टँडमध्ये कलेक्शन होत किंवा नवीन बस जर्नी होत. तोपर्यंतसाठी थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. दिस इज अगेन साइनिंग ऑफ फ्रॉम पारोळा.